नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझं एक इकडचं खंडाला घाटचा पण तुझं एक एक्सपिरियन्स होतं, तर ते काय? तो एक्सपिरियन्स म्हणजे कसा माहिती आहे का, मी तेव्हा नवीनच होतो ड्रायव्हिंगमध्ये. हार्डली 100-1 किलोमीटर गाडी चालवली असं मी. आणि मी कशी ड्रायव्हिंग बघून बघूनच शिकलो. हार्डली 100 किलोमीटर गाडी चालवली असेल. आणि माझी आई होती आणि बहीण होती माझी. तर बहिणीची फॅमिली, तिचं मिस्टर, त्यानंतर 2 मुलं आणि अजून तिची एक मैत्रीण होती. आम्ही अशी करून 9 जणं होतो. माझी आई, मी वगैरे आम्ही धरून 9 जणं होतो त्या गाडीत. आम्ही कुठे गेलो होतो तेव्हा? शिर्डीला गेलो होतो. म्हणजे लोणावळा थ्रू चाकणवरनं तो आळेपाटा मार्गे जातो ना शिर्डीला, तिथनं गेलो आम्ही. तो आमचा प्रवास वगैरे झाला सगळा. तेव्हा चंपाषष्ठी होती त्या टायमाला. तो आम्ही ट्रॅव्हलिंग पूर्ण केला आणि रिटर्न आलो. या लोकांना लोणावळ्याला सोडले. ते लोक मूळचे राहण्याचे लोणावळ्याचे, एकविराई मंदिरच्या इकडे. म्हणजे एकविराई मंदिर हार्डली 500 मीटर वरती असेल. म्हणजे वरती आपण चढतो ना, तो हार्डली 500 मीटर वरती. तिकडे त्यांचा लॉज वगैरे आहे. तर तिकडे त्यांना सोडलं आम्ही. आणि रिटर्न जाताना ही स्टोरी रिटर्नची आहे. रिटर्न जाताना आमच्यासोबत काय झालं होतं, आपला लोणावळ्याचा वॅक्स म्युझियम लागतो ना, त्यानंतर एक टोल नाका आहे. टोल नाका लागतो. टोल नाका क्रॉस केल्यावरती आपल्याला एक एक्सप्रेसकडे गेला आणि एक ओल्ड हायवेकडे गेला आहे, म्हणजे खंडाळा घाटाकडे. तर आम्ही तिथनं पहिले आमचं काय झालं, आम्हाला जायचं होतं म्हणजे मुंबईकडे, ठाण्याकडे. रिटर्न यायचं होतं घरी. मी गाडीचं स्टेअरिंग कुठे फिरवला? साताऱ्याकडं. म्हणजे आम्ही चुकून त्या रोडला गेलो. मला समजतं आहे सगळं की आपल्याला सरळ जायचं आहे, पण तरी पण मी लेफ्ट घेतला. आणि त्याच्यानंतर 1-2 किलोमीटर पुढे गेलो त्या रोडला, एक्सप्रेसला. जेव्हा समोर साताऱ्याचा बोर्ड दिसला ना, तेव्हा बोलला आपण इकडे कुठे आलो. मी तिथनं रिटर्न फिरवली. मी उलटा आलो थोडासा, म्हणजे एक्सप्रेसवरनंच उलटा आलो, किंवा दुसरा का ऑप्शन नव्हता. एक्सप्रेसवरनं उलटा आलो, खाली उतरलो. त्यानंतर बोललो आपण आता एक्सप्रेसला जायचं नाही, घाटातनं कंटिन्यू करू, म्हणजे ओल्ड घाटातनं. तर तिकडे कसे आपल्याला एक कॉमन पॅचला जातो एक्सप्रेसला, आणि एक सरळ गेला आपण तो घाटातनं जातो. बोला आता एक्सप्रेसला कोण जाईल, आणि एक्सप्रेसला जाम होतं. मेन कारण म्हणजे एक्सप्रेसला जाम होता. बोला आपण थोडीशी उलटी टाकतो, कारण की मी तिथला लोकलच आहे लोणावळ्याचा. ते सगळे शॉर्टकट वगैरे सगळे माहिती आहेत. इथनं थोडीशी उलटी टाकतो. नंतर आपण शिंगरोबा मंदिरच्या इथनं खोपोली एस टी डेपोच्या इकडे बाहेर पडू. माझी आई होती सोबत. आम्ही खाली उतरलो त्याच्या, म्हणजे घाटातनं खाली उतरलो. एक तिकडे शिंगरोबा मंदिर आहे, शिंगरोबा. तो आम्ही टर्न पास केला. त्याच्यानंतर एक असा, म्हणजे आईलाच जाणवलं ते, की बोलतं कोणतरी आपल्यासोबत चालतं आहे. म्हणजे आपण ज्या स्पीडनी गाडी चालवतो त्या स्पीडने आपल्याला कोणतरी फॉलो करतो आहे तसंच. तर बोललो नाही, तुझं हे असेल काय, भ्रम वगैरे असेल, किंवा आपण ट्रॅव्हलिंग करून आलो एवढी 1000 किलोमीटरची, तर तू दमलेस. मी असं बोललो तिला. नंतर मी जेव्हा तो बोललो काय ना काहीतरी तरी असेल, कारण की मी पहिले आपला झाला की मी लेफ्टला गाडी घेतली साताऱ्याला. नंतर आम्ही तिकडनं रिटर्न आलो. बोलो हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणून मी आरसा बघितला गाडीचा. आरसा बघितला तर एक म्हातारी बाई, म्हणजे आपल्या गाडीच्या स्पीडला मॅच करते, पाठीमागे येते. ते आम्ही नंतर तिकडे खाली उतरलो, म्हणजे तिथनं खाली आलो. आणि बोललो आता हे जे काय घडलं ते बरोबर नव्हतं. म्हणून माझा तो रुटीनच होता की आम्ही किती लेट झालं तरी महडचा मंदिर आहे ना, अष्टविनायक मंदिर,
खालापूरच्या इकडे, तिकडे पाया पडूनच जाणार. म्हणून बोललो आता एवढा मोठा काय काय होतं ते आपल्या मागं लागलं होतं. तो बोलला आता गणपती मंदिरला गेल्याशिवाय आपल्याला हे नाही. मग तिकडे गेलो आणि तिकडे पूजा वगैरे केली. रात्रीचा मला वाटतं 10-10:30चा टाईम. मंदिर बंद झालं होता. बाहेरूनच पाया वगैरे पडलो आम्ही आणि मग तिथनं रिटर्न निघालो. हा असा अनुभव होता म्हणजे खंडाळ्याचा. अच्छा, तुला पुढचा अनुभव कोणता सांगायचा आहे? जिकडे राहायला ना आता ठाण्याला, तिकडेच माझ्या मित्राची पण पार्किंग, म्हणजे तिकडे मला माझ्या गाडीला लावायला पार्किंग नाही. तर मी 2 वर्ष तरी माझ्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये लावत होतो. त्याची पार्किंग कशी फर्स्ट फ्लोअरवरती आहे, म्हणजे असा रॅम्प वगैरे आहे आणि तिकडे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, 3 फ्लोअर आहेत पार्किंगचे. आणि ती जागा स्मशानाच्या समोरच आहे. ते जिकडे आपली स्मशानभूमी आहे त्याच्यासमोरच ती जागा आहे पार्किंगची, म्हणजे त्या बिल्डिंगची. त्या कसं झालं, आम्ही लक्ष्मीपूजनची आमुष होती गेल्या वर्षी. तो मी रेग्युलर येणं जाणं तिकडे म्हणून तो वॉचमॅन पण ओळखीचाच होता. तो वॉचमॅन कसा झोपलेला तिकडे केबिनमध्ये. तर मी माझा गेट ओपन केला, बोललो कशाला वयस्कर माणसाला त्रास द्यायचा. गेट ओपन केला, फर्स्ट फ्लोअरवरनं गाडी खाली आणली. तर काय झालं, ती जेव्हा मी गाडी काढली तेव्हा बंद झाली. मी पण तेव्हा एवढं दुर्लक्ष केलं की आपण स्टार्ट केल्या गाडी काढत नाही. ती जुनी गाडी असल्यामुळे थोडी प्रॉब्लेम दिला तिने. इयर पकडली, बंद झाली. तर तेवढ्यात एक बाई आली. तेव्हा मला तो लक्ष्मीपूजनचा दिवस कसा, आम्हाला जायचं होतं वज्रेश्वरीला. पहिली आंघोळ आपण बोलतो ना, वज्रेश्वरीला जायचं होतं. 3:30चा वेळ. बोला आपण लवकर गेलो तर आपण रिटर्न पण लवकर येऊ शकतो. तिथनं आम्ही ती गाडी माझी तिकडं बंद पडली. तर कसं ढकलून वगैरे घेतली साईडला, एकट्यानेच ढकलून साईडला घेतली. तेवढं एक अशी आतमधून मला काय वाटलं, मी गेट उघडा ठेवला आहे का. मी जाऊन पहिले गेट बंद केला खाली. बोला आपल्या गाडी चालू व्हायला 5-10 मिनटं तरी लागतील. बोलो कशाला उघडा ठेवायचा. तर गेट बंद केला आणि वरती आलो आणि मी ते याच्याने साखळीने लॉक केला होता. युजली आपल्याला ती काडी एक असते आणि रात्रीचा टाईम असल्यामुळे साखळीने लॉक केला होता. आणखी तिकडं चोरीमारे भरपूर होते. तर बोललो आपल्या चुकीमुळे कशाला बोललो याला 2 शब्द ऐकायला लावायचे. तर मी तो लॉक केला गेट. तेवढ्यामध्ये तो म्हणजे असा माणूस त्या आवाजाने उठला होता, तो वॉचमॅन. तो बोलला तू आहे का, चालेल बोलतो गाडी काढून आण. म्हणजे मी त्यांना सांगितलं की बोला काका असं आहे, माझी गाडी थोडा बंद पडली, तिला 10 मिनटं तरी लागतील चालू करायला. तर तेवढ्यात काय झालं, मी आलो वरती. मी माझा प्रयत्न करतो स्टार्ट करायचा. आणि आपण कसा रात्रीचा टाईम, तर काही तो ॲक्टिव्हिटी करत आवाज येतो. काही ॲक्टिव्हिटी केली तरी आवाज येतो. ती एक बाई आली, बुरखा घातलेला होता तिने काळ्या रंगाचा. आणि ती हा कसा असा रोलिंग हे होता. पहिले येणार फर्स्ट फ्लोअरला, नंतर तोच कंटिन्यू जाणार सेकंड फ्लोअरला आणि मग तोच थर्ड फ्लोअरला टेरेस होता. तर ती आली आणि जिथनं कार येतात ना त्या एंट्रीने आली. बोलो बाबा ही आली असेल तर आवाज कसा नाही झाला गेटचा वगैरे, कारण की ती चालत आली बाई. ती आली आणि वरती गेली. नंतर तो वॉचमॅन पण आला. बोलतो कोण घुसला आतमध्ये. तो बोलतो हो ती बाई वरती गेली. मी त्यांना सांगितलं. तो बोलतो गेट बंद आहे, ते बाई आतमध्ये आली कशी. बोलो ते सगळं जाऊ द्या. बोललो काय तिने म्हणजे काय चोरून नेलं आपल्या इकडनं तर आपल्याला नंतर ओरडा खायला लागेल. आम्ही वरती गेलो, वरती कोण नाही. त्यानंतर बोलला आता हा CCTV आपण चेक करू, कारण की ते कसं मोठी सोसायटी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत. तर त्याच्यात ते काय दिसलंच नाही. जे आम्हाला दिसलं ना ते नव्हतं. ते काय त्या व्हिडिओमध्ये आलंच नाही.
बापरे. मग नक्की काय होतं ते? काय माहिती काय होतं. अरे तू मला सांग, तू गेट लावलेला आहे, त्याला परत साखळी गुंडाळलेली आहे, खाली लॉक लावलेला आहे, रात्रीचा 3:30चा वेळ आहे. जर तू गेट उघडून आत येशील तर काही ना काही आवाज तो होणारच आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.